Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ सृष्टि के जीवों में, खेतों खलिहानों में, सब में बसा तू ही तू। सागर की लहरों में, बहती हवाओं में, धरती और आसमां में तू। प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ तेरे इशारों पे थमती है आंधियाँ, तू शक्तिशाली प्रभु। तेरी ही करुणा से मिलती है मुक्ति हमें, तू मुक्ति दाता प्रभु। प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ प्रभु चरणों में तेरी आंखें करते हैं, तेरी वंदना। ओ Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 आजच्या या प्रार्थनेची सुरुवात आपण पवित्र त्रैक्याच्या नावानं करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज महिन्याचा पहिला शुक्रवार. आजच्या दिवशी आपण येशूच्या अतिपवित्र हृदयावर चिंतन मनन करत असतो. येशूचं हृदय हे प्रेमानं ओतप्रोत भरलेलं आहे. आपण जसे आहोत तसं प्रभू आपला स्वीकार करत असतो. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण जोरदार टाळ्या वाजून त्याने आजपर्यंत केलेल्या उपकारांबद्दल, अनेक लोकांना आरोग्यदान दिलेलं आहे ह्या दिवसांमध्ये, त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजून त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. ग्लोरी टू युअर नेम. थँक्यू जीसस. ग्लोरी टू युअर नेम. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वांनी विपुल प्रमाणात जीवन जगावं, आणि तेच जीवन देण्यासाठी तो ह्या जगामध्ये आलेला होता. ते आपण योहानाचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 10 मध्ये वाचत असतो. आणि म्हणून आपण जेव्हा त्याच्याकडे येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण पापी आहोत. एझेकिएलच्या पुस्तकामध्ये अध्याय 18 ह्या वचन 4 मध्ये आपण पाहतो, 4 आणि 5. पहा, सर्व जीव माझे आहेत. बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो जीवात्मा पाप करीतो तो मरेल. धार्मिक मनुष्य कोण म्हणाल तर जो न्यायाने व धर्माने वागतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत, परंतु अनेक वेळेला आपण चुकत असतो.
आणि जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपला देवाशी, आपल्या स्वर्गीय पित्याशी संबंध तुटतो. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये जर आपल्या हातून पापं घडलेली असतील तर आता क्षणभर शांत राहून, डोळे मिटून आपण आपल्या पापांची आठवण करूया. ज्या ज्या वेळेला आपण देवाविरुद्ध वागलेलो आहोत त्याचं स्मरण करूया आणि अगदी मनापासून पश्चाताप करून त्याच्याकडे क्षमा मागूया. प्रभूनं आपल्याला क्षमा केलेली आहे, पण जोरदार टाळ्या वाजून त्याला आपण धन्यवाद देऊया. Thank you, Lord. Thank you, प्रेज यू जीसस, हालेलुया. Thank you, प्रेज यू Jesus. जीसस. Praise you, Jesus. त्याच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये क्षमा आहे, येशूच्या Lord. नावामध्ये शक्ती आहे, Yes, Lord. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Yes, Lord. त्या प्रभूला आता आपण गाण्याद्वारे स्तुती आणि गौरव देऊया. Thank you, Thank you, Lord. Thank you, Jesus. Jesus. नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, लेता हो नाम चंगाई. नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, लेता हो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 माई से गरीबी से शाप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से गरीबी से शाप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम को. शालोम शांति और सलाम ये यीशु का पैगाम. शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम को. शालोम शांति और सलाम ये यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया.
लॉर्ड. वर्शिप यू, ग्लोरी टू युअर नेम. तू महान परमेश्वर आहे. तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे. तू शक्तिमान परमेश्वर आहे. तू आमचा तारण करता आहे. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड जीसस. ग्लोरी टू युअर नेम. ग्लोरी टू युअर नेम जीसस. थँक्यू जीसस. Thank you, Father. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू भगिनीनो, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 मध्ये प्रभू म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू भगिनीनो, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. कारण प्रभू येशूनं ह्या जगामध्ये येऊन क्रुसावर मरून आपलं रक्त त्या क्रुसाच्या वेदीवरती आपल्यासाठी वाहिलेलं आहे. त्याच्या शरीरातील प्रत्येक थेंब आणि थेंब त्याने आपल्या तारणासाठी दिलेला आहे. त्याद्वारे आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम त्याने व्यक्त केलेलं आहे. आपल्याला पूर्ण जीवन मिळावं, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य लाभावं म्हणून त्याने हे बलिदान आपल्यासाठी अर्पण केलेलं आहे. देवपित्याची आपल्यावर असलेली प्रीती ह्याद्वारे त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणून जोरदार टाळ्या वाजून त्याला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि गौरव करूया. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. ग्लोरी टू युअर नेम जीसस. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. येशूच्या रक्तानं आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रभूचं वचन आहे की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून हे सत्य आपण समजून घेऊया आणि गायनाद्वारे आपण ते व्यक्त करूया. थँक्यू जीसस.
प्रभू येशू आपल्यामध्ये हजर आहे. आपण कल्पना करूया की त्याचं रक्त ह्या क्षणी आपल्यावरती येत आहे आणि तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य देत आहे. आमीन. होय, त्याच्या रक्तामध्ये हे सामर्थ्य आहे. अनेकांनी केवळ त्याच्या रक्ताचा एक थेंब आम्हावरती पाठव म्हणजे आमचे आजार बरे होतील अशी प्रार्थना केलेली आहे आणि ते बरे झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेमध्वनीनो, आजच्या दिवशी आपण प्रभूचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य आपल्याला मिळावं म्हणून विशेष प्रार्थना करत आहोत. आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याला, जे पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती जो आपल्यामध्ये हजर आहे, बाप्तिस्म्याच्या वेळेला जो आपल्यामध्ये आलेला आहे, तो पवित्र आत्मा पुन्हा एकदा आपल्यामध्ये प्रज्वलित व्हावा. त्याचा दान, त्याची दानं आपल्याला अनुभवता यावीत, त्याचं प्रेम आपल्याला अनुभवता यावं, त्याचं आरोग्य आपल्याला अनुभवता यावं. म्हणून आता त्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये येण्यासाठी आपण आता आमंत्रण देऊया.
Shuramadra 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 Shuramadra. Hallelujah, hallelujah. Praise you, Lord. Shuramadra 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 पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराच्या राजासनासमोर घेऊन जात आहे. तिथे आपल्या प्रेमळ पित्याचं आपल्याला दर्शन होतं. त्याची प्रेमळ नजर ह्या क्षणी आपल्यावरती आहे. तो आपल्याला सांगत आहे, माझ्या बाळा, माझ्या जवळ ये. तू जसा आहेस, तू जशी आहेस, तसं मी तुझ्यावर प्रेम करतो. तू चिंता करू नकोस. तुझे जे काय आजार आहेत ते मी आज बरे करणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. त्या प्रेमभरीत नजरेनं आपला परमेश्वर पिता आपल्याकडे पाहत आहे. आपले डोळे बंद असू द्या आणि आत्म्याच्या डोळ्यांनी, मनाच्या डोळ्यांनी आपण प्रभूला पाहूया. आपल्याला खूप बरं वाटत आहे. त्याच्या सानिध्यात आपण आलेलो आहोत. येशू आपलं सर्वस्व आहे. येशू आपलं जीवन आहे. तो पित्याचं मूर्त स्वरूप आहे. पिता आणि तो एक आहे असे त्याने वारंवार सांगितलेलं आहे. पिता कोण आहे हे त्याने आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिलेलं आहे. तो आपलं जीवन आहे. तो आपलं सर्वस्व आहे. म्हणून गायनाद्वारे आपण त्याला आराधना देऊया. तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा यीशु. तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. सच्चाई है तू ही, तू जिंदगी का रास्ता. तुझसा नहीं कोई, तू है हमारा बादशाह, बादशाह, बादशाह. यीशु, तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. यीशु, तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. करुणा का तू सागर, महिमा का तू है राजा. सांसों में समाकर मेरे दिल में यीशु आजा. करते हैं अर्पण तुझे ये जिस्म और रूह जा. यीशु, तू है जिंदगी, तू है बंदगी,
शांततेमध्ये प्रभूचा आवाज आपण ऐकूया. प्रभू आपल्याशी बोलू इच्छितो. 1 मिनिट शांत राहून आपले डोळे बंद असताना प्रभू या क्षणी आपल्याला काय सांगत आहे ते ऐकूया. प्रभू येशू म्हणतो, मी तुम्हावर अमर्याद असं प्रेम केलेलं आहे. या क्षणी तुम्ही पापामध्ये असलात तरी पश्चाताप करा. मी तुम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. मी तुम्हाला सर्वांगीण आरोग्य देण्यास तयार आहे. तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला क्षमा देईन. मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याकडे बायबल असेल तर मागचं शुभवर्तमान काढा. मागचं शुभवर्तमान अध्याय 1. अध्याय 1. मागचं शुभवर्तमान अध्याय 1 वचने 29 ते 39. वचने 29 ते 39. सभास्थानातून निघाल्यावर ते लागलेच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व आंद्रिया ह्यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणायतास भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिळलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखिले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, येशूने त्याच्या ह्या जगातील मानवी ध्येयामध्ये असताना केवळ 3-3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना बरं केलं. हे आजच्या जे वाचनामध्ये आपण पाहिलेलं आहे त्यामधून सिद्ध होतं. अनेक लोक त्याच्याकडे येत असत बरे होण्यासाठी, त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आजार बरे करण्यासाठी. आणि त्याने हे अधिकार स्वतःकडे ठेवले नाहीत. त्याने आपल्या शिष्यांना तयार केलं आणि
हे अधिकार त्यांना देखील दिले. हे आपण लूकचं शुभवर्तमान अध्याय 19 1-2 मध्ये पाहतो. पण त्याही पलीकडे ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांना देखील त्याने हा अधिकार दिलेला आहे. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 16 15-18 ह्यामध्ये आपण त्याविषयी ऐकतो. एक सत्य घटना सांगू इच्छितो. मोखाडा मिशनमध्येच कार्य करत असताना तिथून जवळच म्हणजे त्यातल्या त्यात जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावरती दादरा आणि नगर हवेली राज्यातील दुधनी ह्या मिशन सेंटर इथे त्यांच्या धर्मग्रामाच्या सणाचे मुख्य पुरोहित म्हणून मला आमंत्रण करण्यात आलेलं होतं. रविवारी सण होता. मी शनिवारी जाऊन तिथं वस्तीला होतो. सकाळी अनेक लोक आजूबाजूच्या गावातून जमा होत होती आणि लाऊडस्पीकरवरती धार्मिक गाणी लागलेली होती. सुंदर आल्हाददायक असं वातावरण होतं आणि एक तासाभरामध्ये मिसा होणार होती. त्याचं मुख्य पौरोहित्य मी करणार होतो. आणि अशा वेळेला अचानक ती साऊंड सिस्टम बंद पडली आणि जो साऊंड सिस्टमचा मालक होता त्याची धावपळ सुरू झाली. त्याने खूप प्रयत्न केले. शेवटी त्याने फादरांना सांगितलं, फादर तुमच्या इतर मिशन सेंटरचे कोणतरी असतील, फादर असतील, त्यांना त्यांच्या जीपमध्ये त्यांची साऊंड सिस्टम आणायला सांगा. आणि म्हणून फादर फोनवरून त्या फादरांशी संपर्क साधत होते. मी बाजूला होतो. मी विचार केला, माझ्यासमोर 3,000 ते 4,000 लोक जमलेले आहेत आणि जर साऊंड सिस्टम नसली तर माझी काय परिस्थिती होईल. मला इतक्या जोरामध्ये मिसा ओरडून साजरी करता येणार नाही. माझा आवाज लोकांपर्यंत पोचणार नाही. म्हणून मी परमेश्वर पित्याकडे याचना केली, हे परमेश्वरा, हा तुझाच कार्यक्रम आहे. आज मला तुझी मदत हवी आहे, काहीतरी कर. आणि असं मी मनात म्हणत असतानाच एक माणूस त्या प्रेक्षकांमधून आला, जी माणसं बसली होती तिथून आला आणि त्याने त्या साऊंड सिस्टमकडे तो गेला आणि त्या साऊंड सिस्टमची बटणं पाडली, टक 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 टक. मला अद्याप आठवतो तो प्रसंग. आणि हॅलो हॅलो करता करता लगेच साऊंड सिस्टम सुरू झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि मग मी त्या मालकाला विचारलं, अरे तू माणसाने कसं काय पटकन केलं? तर म्हणे, फादर त्याने जे केलं ते सर्व मी 5-6 वेळा करून झालं होतं, पण काहीच झालं नाही. मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे. म्हणून मी फादरांना सांगितलं की तुम्ही दुसरी साऊंड सिस्टम घेऊन या. मला त्यावेळेला खूप आनंद झाला की साऊंड सिस्टम सुरू झाली आणि तो मिसा जवळजवळ 2.5 ते 3 तास पुरला, कारण त्यामध्ये नृत्य होती आणि इतर कार्यक्रम देखील होते. परंतु त्या मिसामध्ये मी आजारी लोकांसाठी विशेष प्रार्थना केली. आणि त्यावेळेला वडोली इथे सिस्टरांच्या दवाखान्यामध्ये, तलासरी येथील दवाखान्यामध्ये एका पेशंटला ठेवलेलं होतं. त्याच्या पोटामध्ये 3-4 गाठी झालेल्या होत्या. हे जेव्हा बुधवारी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याचा एक्सरे काढला. त्याच्या पोटामध्ये त्या 3-4 गाठी होत्या आणि डॉक्टरने सांगितलं, फादर ह्याला मुंबईमध्येच मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर सर्जरी करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, तरच तो बरा होईल. तर सिस्टरांना मी सांगितलं की त्याची नेण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. तर ते म्हणाले, फादर बॉम्बेला आमचा एक डॉक्टर आहे, ते रविवारी येतात सोनोग्राफी करण्यासाठी, तर त्यांच्या गाडीमध्ये आम्ही त्याला घालून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो. तर ह्या पेशंटला मी अर्पणाच्या वेळेला त्या भाकर आणि द्राक्षारसामध्ये अर्पण केलं आणि प्रभूला सांगितलं, हे प्रभू, त्याला आणि इतर आजारी लोकांना तू बरं कर. मिसा संपली, दुपारचं भोजन झालं,
थोडी विश्रांती घेऊन मी पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. त्यावेळेला माझ्या मनात आलं की त्या पेशंटला आपण जाऊन बघावं. त्यावेळेला त्या वरखंड्याजवळ जो डॅम आहे, आपण कदाचित तिथं गेला असाल, कुर्जे डॅम आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रभूचा आवाज मला ऐकू आला. इंग्लिशमध्ये होता, वेन यू गो टू द हॉस्पिटल देअर विल बी अ सरप्राईज फॉर यू. तर मी म्हणालो, काय काय सरप्राईज, व्हॉट विल बी द सरप्राईज. म्हणजे परमेश्वर बोलला की तू तिथे गेल्यानंतर तुझ्यासाठी एक आश्चर्य ठेवून दिलेलं असेल. तर मी विचारलं काय आश्चर्य असेल. तर त्याचं उत्तर आलं, आश्चर्य हे शेवटी आश्चर्यच असलं पाहिजे. मग मी जास्त बोललो नाही. मी दवाखान्यामध्ये गेलो आणि त्या पेशंटला ज्या वॉर्डमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्या ठिकाणी त्याच्या बेडवरती गेलो. तर हा पेशंट जो अगोदर सिरियस होता व्यवस्थित बसलेला आहे, त्याची पोटली बांधून त्याच्या बाजूला बेडवरती ठेवलेली आहे. आणि मग मी त्याला विचारलं, बाबा काय झालं. तर म्हणे सकाळी डॉक्टर आले होते, त्यांनी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये कुठेच गाठ आढळली नाही. म्हणून त्याने सांगितलं, तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये कशाला आलेले आहेत, तुम्हाला काहीच झालेलं नाही. पण तो अगोदरच्या एक्सरेमध्ये सर्व गाठी दिसत होत्या. त्यांनी सोनोग्राफी केली, त्यामध्ये त्याला एकही गाठ आढळली नाही आणि म्हणून त्याला सुट्टी देण्यात आली. हे परमेश्वराने ठेवलेलं आश्चर्य होतं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूने अशा प्रकारे अगदी सुरुवातीपासून त्याच्या जगात मानवी देहात असल्यापासून ते आजपर्यंत अनेक चमत्कार केलेले आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. आणि ह्या जगातून जाण्या अगोदर त्याने स्वतःला मिस्सा बलिदानामध्ये ठेवून दिलेलं आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. आज्ञा गुरुवारी त्याने स्वतःला ठेवून दिलं त्या मिस्सा बलिदानामध्ये आणि शिष्यांना सांगितलं, हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. आणि त्यानंतर शुक्रवारी, शुभ शुक्रवारी त्याला क्रुसावर खेळण्यात आलं. अतिशय क्लेशदायक आणि लज्जास्पद असं मरण आपल्या सर्वांच्या तारणासाठी आणि आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने बलिदान दिलं. आणि ईस्टरच्या पहाटे, रविवारी पहाटे तो पुनरुत्थित झाला. आणि त्यानंतर आपण वाचतो शुभवर्तमानामध्ये, लूकच्या शुभवर्तमानामध्ये, की अम्माऊसच्या वाटेवरती दोन शिष्य अतिशय निराश होऊन चाललेले असताना येशू त्यांच्याबरोबर चालू लागतो. आणि त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर जणू काही एक झापड आलेलं होतं. आणि मग ते बोलत असताना येशूने त्याने विचारलं, तुम्ही काय बोलत आहात. ते शांतपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसामध्ये येरुशलेममध्ये काय घडलं हे तुम्हाला काहीच माहिती नाही का. तुम्ही एकटेच प्रवासी आहेत का, कोणाला तुम्हाला माहिती नाही अशा घटना. म्हणजे काय घटना. आणि मग त्यांनी येशूविषयी सांगितलं. आणि मग येशू त्यांना सांगो, निर्बुद्ध माणसांनो, हे सर्व घडणार आहे, हे शास्त्रामध्ये लिहिलं नाही का. आणि मोशेपासून सुरुवात करत करत तो ते सर्व त्यांना समजावून लागला. साधारण 8 मैलाचं ते अंतर होतं. आपल्या किलोमीटरमध्ये साधारण 10-12 किलोमीटर ते होईल. आणि प्रभू येशू त्यांना ह्या पवित्र शास्त्रातील त्याच्याविषयी जे काय सांगितलं होतं ते सर्व तो समजावून सांगत होता. आणि त्यानंतर त्यांचं घर आलं, त्या शिष्यांचं घर आलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता संध्याकाळ होत चालली असून आता दिवस मावळला आहे. तेव्हा त्याने काय सांगितलं की तुम्ही येऊन आमच्या घरी राहा. संध्याकाळ होत चालली असून दिवस मावळला आहे. एक प्रकारची प्रार्थना होती. आपल्या जीवनामध्ये कधी कधी दिवस मावळल्यासारखा वाटतो, रात्र पडत चाललेली आहे असं वाटतं, निराशा आलेली आहे. त्या शिष्यांनी अशा स्थितीमध्ये प्रभूकडे याचना केली, विनंती केली आणि येशू त्यांच्याकडे राहायला गेला. आणि त्या ठिकाणी त्याने भाकर घेतली, ती मोडली आणि त्यांना दिली. आणि त्यावेळेला त्यांचे डोळे उघडले. येशूने त्यांची प्रार्थना
ऐकली. आमच्यामध्ये राहा. येशूने त्यांची प्रार्थना ऐकून स्वतःला जी आज्ञा गुरुवारी ठेवून दिलेलं होतं, त्यानंतर ईस्टरच्या दिवशी संध्याकाळी त्याने ती मिसा साजरी केली त्यांच्या समवेत आणि स्वतःला त्या भाकरीमध्ये ठेवून दिल्याचा पुरावा त्यांना दिला. आणि काय झालं? ह्या शिष्यांचे जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते म्हणू लागले, तो शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या मनात आतल्या आत उकळी येत नव्हती काय आपल्या अंतःकरणाला? आणि त्याच वेळेला आता बघा, ते जेवायला बसले असतील तेव्हा कधी रात्र झाली असेल. 10-12 किलोमीटर पुन्हा ते येरुशलेमला गेले. कारण सुरुवातीला ते येरुशलेमपासून बाहेर आले होते. येशूने त्यांना सांगितलं की मनुष्याच्या पुत्राला दुःख सहन करावं लागेल, त्याला ठार मारण्यात येईल, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. हे ते विसरून गेले होते. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल विसरून गेले होते. देवाचा शब्द विसरून गेले होते. आणि अशा स्थितीमध्ये प्रभू त्यांना देवशब्दाचा उलगडा करून दाखवतो आणि मग भाकर मोडतो आणि त्यावेळेला त्यांना कळतं की प्रभू जिवंत झालेला आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर शिष्यांनी पण सांगितलं, होय प्रभू खरोखर उठला आहे, पेत्राला त्याने दर्शन दिलेले आहे वगैरे वगैरे. त्या दिवसापासून त्याचपर्यंत प्रत्येक मिसा बलिदानाच्या वेळेला ह्या जगातील प्रत्येक चर्चमध्ये ज्या ज्या ठिकाणी मिसा बली साजरा केला जातो त्या ठिकाणी प्रभू येशू स्वतः हजर असतो. कोणासाठी? आपल्यासाठी हजर असतो. आणि तोच प्रभू ह्या मिस्साद्वारे आपल्यामध्ये हजर राहतो. साक्रामेंताच्या पेटीमध्ये आपल्यासाठी तो हजर असतो आणि तोच प्रभू आपल्याला आरोग्यदान देत असतो. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तो आपले सर्व प्रकारचे आजार बरे करतो. त्याच्याकडे जो कोणी गेला त्या सर्वांचे आजार प्रभूनं बरे केलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व प्रकारचे आजार प्रभूनं बरे केलेले आहेत. अनेक साक्षी मी देऊ शकतो प्रिय बंधू भगिनी, वेळेच्या अभावी ते होणार नाही. परंतु अनेक लोक ज्यांच्यासाठी प्रार्थना केली गेलेली आहे प्रभूनं त्यांना बरं केलेलं आहे. अगदी कॅन्सरसारखे आजार, करोनासारखे आजार, आज करोनाने सर्व मार्केट खाल्लेलं आहे. पूर्वी कॅन्सर, डायबिटीस, एड्स हे सर्व मोठे आजार होते. आता ते कायच वाटत नाही. करोना झालंय का? पण करोनासारखा आजार देखील प्रभू बरा करू शकतो ह्याचे पुरावे आहेत, साक्षी आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. त्याचप्रमाणे येशू मानसिक आणि भावनिक आजार देखील बरे करतो. आज अनेक माणसं ह्या करोना विषाणूमुळं नैराश्यामध्ये गेलेले आहेत. मला काय झालंय का? पूर्वी सर्दी, खोकला, ताप याला कोणी विचारत नव्हतं. आता थोडासा ताप आला, थोडी सर्दी झाली, खोकला झाला की यांचा भाव वधारलेला आहे, वाढलेला आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्यामुळं जे नैराश्य आलेलं आहे, भीतीमुळं नैराश्य आलेलं आहे, त्यावर देखील प्रभू इलाज करू शकतो, ते नैराश्य घालवू शकतो. साधारण 3 वर्षापूर्वी दुपारी साधारण 3च्या दरम्यान मला एक बाईचा फोन आला. मी गाढ झोपेमध्ये होतो, अगदी उशिरा झोपायला गेलो होतो, 1:15च्या दरम्यान झोपायला गेलो होतो. म्हटलं कोणाचा फोन असेल, घ्यायचा की नाही घ्यायचा ह्या विचारामध्ये असताना म्हटलं घेऊया. त्यावेळेला त्या बाईने सांगितलं, फादर माझ्यासमोर विषाची बाटली मी उघडून ठेवलेली आहे आणि मी ती पिणार आहे, पण त्या अगोदर मला वाटलं की तुम्हाला फोन करावा. आणि मग मी तिला सांगितलं, एवढंच सांगितलं, आज संध्याकाळी कसंही करून मला भेटायला ये. तिला मी कन्व्हिन्स केलं की तू कसंही करून मला भेटायला ये. आणि मग ती संध्याकाळी आली आणि तिचं दुःख, तिच्या व्यथा, तिच्या वेदना तिने सांगितल्या आणि प्रभूनं तिला
त्या दिवशी वाचवलं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनी, अशा प्रकारे भावनिक आजारातून देखील प्रभू आपल्याला बरं करतो. याची देखील अनेक उदाहरणं आज आहेत. येशू आध्यात्मिक आजार देखील बरे करतो. म्हणजेच ज्यांना दुष्टात्म्याने पछाडलेलं आहे. आपण बायबलमध्ये शुभवर्तमानामध्ये अनेक लोकांना दुष्टात्म्याने जे पछाडलं होतं त्यांना कसं बरं केलेलं आहे आणि ते दुष्टात्मे कसे त्यांना ओळखायचे याविषयी वाचलेलं आहे. 2 वर्षापूर्वी, आता हे माझं 3रं वर्ष आहे, माझं पहिलंच वर्ष ह्या गिरीश धर्मग्रामामध्ये होतं. ऑगस्टचा महिना होता. मला एका हिंदू कुटुंबाकडून फोन आला होता आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचा तरुण मुलगा फार विचित्र वागतो. ठराविक दिवस असले की तो आम्हाला मारहाण करतो, हिंसक बनलेला आहे आणि कुठे मारतो? सरळ डोळ्यामध्ये मारतो. तर आम्ही खूप घाबरत आहोत. त्याचे मित्रसुद्धा यायला घाबरत आहेत आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. परंतु फादर, आम्ही अगोदर सांगतो की तो हिंसक आहे. म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही त्याला घेऊन या. त्याला जेव्हा आणलं तेव्हा ज्या प्रकारे आणलं तेव्हा मी सुद्धा थोडं टरकलंच होतं. म्हटलं ह्याने काय केलं? कारण त्याचे आईवडील मागे बसले, त्याला पुढे बसवलं. तर मी सांगितलं, प्रभू तुझं संरक्षण मला दे. आणि त्यावेळेला मी त्याच्याशी बोलू लागलो आणि प्रार्थना करू लागलो. इतक्यात तो पळाला, बाहेर पळाला, इतक्या जोरात पळाला. त्याचे वडील त्याच्या मागे गेले पण त्याला तो सापडला नाही. कुठे गेला काहीच कळलं नाही. आणि त्यानंतर निराश होऊन त्याचे वडील माफी मागायला आले. फादर सॉरी, मला तो सापडला नाही. म्हटलं काही हरकत नाही, आपण प्रार्थना करूया त्याच्यासाठी. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला प्रार्थनेमध्ये ठेवलं. 2-3 दिवसांनी मी वरच्या ऑफिसमध्ये होतो. त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं, मिसा झालेली होती, चर्च बंद होतं, सर्व लॉक केलेलं होतं. कोणीतरी सांगितलं, फादर एक तरुण चर्चमध्ये फिरत आहे. तर मी ताबडतोब खाली आलो. मी बघतो कुठे तरुण दिसत नाही. मग त्याला शोधायला लागलो, कुठे गेला असेल. कारण त्यांनी सांगितलं हा तरुण आहे. आणि मग बाहेर गेलो तर बघतो तर हाच तरुण रस्त्यावरती थांबलेला होता. मी त्याचं नाव घेतलं आणि सांगितलं, बरे बाबा ये इथे. तो आला. मनामध्ये थोडी भीती होतीच. तर ह्यावेळेला तो म्हणाला, फादर मी तुम्हाला काय करणार नाही. हा थोडा धीर आला. आणि मग त्याला बसवलं, त्याला त्याच्यासाठी प्रार्थना केली. किंबहुना त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की त्याला घेऊन सिस्टर सेलिन आणि आमची डिलिव्हरन्स टीम आहे तिथे न्यावं. म्हणून त्यांच्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्याला तिथे तुम्ही घेऊन या. 11 वाजताची वेळ होती आणि मी निघणार होतो आणि हा तरुण इथं आला होता. आणि त्यांच्या वडिलांना मी जेव्हा फोन केला, फादर सकाळपासून हा गायब झालेला आहे, कुठं गेला आम्हाला माहिती नाही. आणि तो इथं आला होता. आणि मग इथे आल्यानंतर मी प्रार्थना केली आणि पूर्णपणे तो बरा झालेला होता. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आज देखील जे लोक दुष्टात्म्याने पछाडलेले आहेत ते जेव्हा प्रभूकडे येतात आणि प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतात त्यावेळेला ते त्या आजारातून मुक्त होत असतात. प्रभू त्यांना मुक्त करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला आपला विश्वास कमी पडतो तेव्हा येशू ख्रिस्त खरा देव असेल का, हा कॅथलिक लोकांना देखील प्रश्न पडतो. आणि दुर्दैवानं आज अनेक लोक हे मांत्रिक तांत्रिक भक्ताकडे जात असतात आणि आपले आजार बरे करण्यासाठी तिथं जातात. तिथे जे काय वस्तू देतात त्या ग्रहण करतात आणि काही वेळा खिळे देतात ते आपल्या घरामध्ये ठोकत असतात आणि काही वस्तू गाडत असतात वगैरे वगैरे हे सर्व करतात. हे पूर्णतः चुकीचं आहे हे मी सांगू इच्छितो. कारण प्रभू येशूनं क्रुसावरती मरून सैतानाला हरवलेलं आहे. पण जर आपण
त्याच्या राज्यातून सैतानाच्या राज्यात गेलो तर तो आपल्याला सोडणार नाही, तो सोडणार नाही. आणि म्हणून आपण जेव्हा तिथं जातो तेव्हा आपण सैतानासाठी दारं उघडतो हे लक्षात ठेवा. आणि मग तो आपल्यामध्ये येऊन धुडगूस घालत असतो, नाश केल्याशिवाय तो सोडत नाही. म्हणून जे जे गेलेले आहेत थोड्या वेळात त्यांचा प्रश्न सुटतो असं त्यांना वाटतं, परंतु त्यानंतर एक मोठा प्रश्न निर्माण होतो, मोठी समस्या निर्माण होते आणि ते तिथे अडकून पडत असतात. अर्थात प्रभूकडे पश्चाताप करून ते जेव्हा येतात तेव्हा त्यामधून देखील ते मुक्त होतात. हा देखील अनुभव आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य देत असतो. म्हणून आपण काही खबरदारी घ्यायला हवी. आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर प्रभूनं जे वचन आपल्याला दिलेलं आहे बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येकाला, आपण ते बघूया. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 16 15 ते 18. मार्क 16 15 ते 18 मध्ये प्रभू काय सांगत आहे. मग त्याने म्हणजे येशूने त्यांना सांगितले, शिष्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावानं भूते काढतील. लक्षात घ्या, माझ्या नावाने भूते काढतील. नव्या नव्या भाषा बोलतील, अन्य भाषा बोलतील. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यातांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. किती मोठं आश्वासन दिलेलं आहे. कोणाला? फादर सिस्टरांना नाही, त्यानं दिलेच आहे कारण त्याचा बाप्तिस्मा झालाय. परंतु ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे आपल्या सर्वांना त्याने हा अधिकार दिलेला आहे. मग आपण का घाबरतो? आणि म्हणून सुरुवात अशी करूया, आपण आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर आपण एकत्र येऊन, कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावानं एकत्र जमतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे. हे प्रभूचं वचन आहे, त्या वचनाला तो जागतो. मग कोणी आजारी पडल्यानंतर तुम्ही एकत्र या, प्रार्थना करा, प्रभूला सांगा तुझं वचन आहे म्हणून आम्ही मागत आहोत, मागा म्हणजे मिळेल. तर ह्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही आता या आमच्या बंधूसाठी, भगिनीसाठी, या मुलासाठी, मुलीसाठी प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट आपण करावी माझ्या प्रियबंधूंनो, की घरामध्ये रोजरीची प्रार्थना ही झालीच पाहिजे. जिथे रोजरी होत नाही तिथे प्रभूचं संरक्षण आपल्याला मिळत नाही. काही जण सांगतात आम्ही वेगवेगळे रोजरी करतो, मी माझ्या रूममध्ये करतो, ते त्याच्या रूममध्ये करतात. नाही, एकत्र जेव्हा आपण रोजरी करतो तेव्हा एक तटबंदी तयार होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. काही गोष्टी आपण वर्ज्य करायच्या आहेत. लहान मुलं आजारी पडलं रडतं, काही माणसं सांगतात, शिकलेली माणसं पण सांगतात दृष्ट काढा, दृष्ट काढा, दृष्ट लागलेली आहे. कधी कधी काजळ लावतात. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, ह्याच्याने अगदी उलट होतं. दुष्टात्मा त्यामध्ये शिरतो, त्या बाळामध्ये शिरतो, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मांत्रिक तांत्रिकाकडे, भक्ताकडे कधीच जाऊ नये, बाबाकडे कधीच जाऊ नये. प्रिय बंधू भगिनींनो, जे गेलेले आहेत ते फसलेले आहेत. आणि तुम्ही तसे असाल तर पश्चाताप करा, म्हणजे प्रभू तुम्हाला त्यामधून सोडवेल. हालेलुया, 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 हालेलुया. तोच प्रभू आता ह्या साक्रामेंतामध्ये आपल्यासाठी हजर होणार आहे. आणि आपण आज विशेष रीतीनं, हा महिन्याचा पहिला शुक्रवार आहे, त्याचं हृदय प्रेमानं ओतप्रोत भरलेलं आहे. त्याच्या आरोग्याचा, त्याच्या सर्वांगीण आरोग्याचा आता अनुभव घेऊया. त्यासाठी विश्वासाने त्याच्याकडे आता याचना करूया. देवा
दृष्टी साताची भीस, तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही, सत्य मानितो मी, शब्द देवपुत्राचे, काकी त्यास द्याहून नाही जास्तुसे. आमीन. विश्वाचा राजा, आरोग्यदाता प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 वचन 38 मध्ये आपण वाचतो, नासोर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तोच प्रभू येशू आपल्यामध्ये हजर आहे, ज्याने सत्कर्मे केली, सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे केले. तो इमॅन्युएल या क्षणी आपल्या समोर हजर आहे. आणि म्हणून बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण जी वचनं परमेश्वराला दिलेली होती, आपल्या वतीनं आपल्या आईवडिलांनी आणि मद्रीन पद्रीन यांनी सैतानाचा धिक्कार केलेला होता. आपण आता त्या सैतानाचा धिक्कार करणार आहोत, त्याच्या दुष्कर्मांचा, त्याच्या पोकळ आश्वासनांचा धिक्कार करणार आहोत. आपलं उत्तर असेल, होय, आम्ही त्याचा धिक्कार करतो. होय, आम्ही त्याचा धिक्कार करतो. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? होय, आम्ही त्याचा धिक्कार करतो. त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? होय, आम्ही त्याचा धिक्कार करतो. त्याच्या सर्व पोकळ आश्वासनांचा धिक्कार करता काय? होय, आम्ही त्याचा धिक्कार करतो. आता आपलं उत्तर असेल, होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो मरणातून उठला आणि आता परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. ही आमची श्रद्धा आहे, ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ता ठाई आम्ही ती मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. आमेन. आमेन. आपण सैतानाचा धिक्कार केलेला आहे आणि पवित्र त्रैक्यावरील आपली श्रद्धा प्रकट केलेली आहे. आपली कॅथलिक श्रद्धा आपण प्रकट केलेली आहे. आता आपण पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती
पवित्र आत्मा ह्याला हाक देणार आहोत. बाप्तिस्म्याच्या वेळेला तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आलेला होता. त्याची असंख्य दानं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. त्या पवित्र आत्म्याचा अनुभव आपण पुन्हा एकदा घेऊया आणि त्यासाठी आपण पवित्र आत्म्याच्या गायनाद्वारे त्याला आपल्यामध्ये पुन्हा एकदा येण्यासाठी आमंत्रित करूया. अगदी विश्वासानं त्याला आपल्यामध्ये येण्यास तुम्ही आमंत्रण द्या. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us. पवित्र आत्मा आपल्यावर आलेला आहे. प्रभू येशू आपल्या हृदयाचं दार ठोठावत आहे. आपण स्वेच्छेने आपल्या अंतःकरणाचं दार उघडूया. त्याला सांगूया, हे प्रभू, आमच्यामध्ये येऊन वस्ती कर. आमचं जीवन तुझ्या कृपेने भरून टाक. या क्षणी आमचे आजार, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, सर्व आजार तू बरे कर. प्रभूचं वचन आहे, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. प्रभू आपल्या वचनाला जागतो आणि म्हणून आपण ह्या क्षणी आपले जे जे आजार आहेत ते प्रभूच्या चरणाशी ठेवूया. आपणापैकी कदाचित अनेक जण करोनाग्रस्त असतील. क्वारंटाईन सेंटरमधून तुम्ही ह्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेला असाल. आपल्या घरामध्ये क्वारंटाईन झालेले असाल किंवा आपल्याला इतर आजार असतील, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर, ॲसिडिटी, निद्रानाश, जे काय आजार असतील ते आपण प्रभूच्या चरणाशी अर्पण करूया. प्रभूला सांगूया, तू ह्या क्षणी आम्हाला स्पर्श कर. ह्या क्षणी प्रभू अनेकांना स्पर्श करत आहे. कारण आपण ज्या क्षणी मागतो त्या क्षणी प्रभू आपल्याला स्पर्श करत असतो आणि आपले आजार बरे करत असतो. आपल्या घरामध्ये दुष्टात्म्याचा प्रभाव असेल तर प्रभूला सांगूया, या दुष्टात्म्याच्या प्रभावापासून, सत्तेपासून आम्हाला मुक्त कर.
प्रभू या क्षणी अनेकांना स्पर्श करताना दिसत आहे. अनेक जण नैराश्यामध्ये होते. प्रभू ह्या क्षणी त्यांना त्या नैराश्यातून बाहेर काढत आहे. पोटामधील आतड्याला पीळ पडलेला होता आणि तिथे गाठ देखील झालेली होती. प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे, तो पीळ काढत आहे आणि ती गाठ नष्ट करत आहे. Thank you, Jesus. Praise the Lord Jesus. ग्लोरी टू Glory to Lord Jesus. चार कॅन्सर ग्रस्त व्यक्तींना, त्यामध्ये 2 पुरुष आणि 2 स्त्रिया आहेत, त्यांना प्रभू या क्षणी स्पर्श करून बरं करत आहे. थँक्यू Thank you, लॉर्ड. Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. थँक्यू. करुणाग्रस्त अनेकांना प्रभू या क्षणी स्पर्श करून बरं करत आहे. थँक्यू Thank you, लॉर्ड. Lord. Praise Thank you, you, Jesus. Jesus. Praise Praise you, you, Lord praise the Lord. Jesus. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, Lord. थँक्यू जीसस. नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा विचार करत असलेल्या 2 व्यक्तींना, एक पुरुष आणि एक स्त्री, प्रभू सांगत आहे, तू हा विचार सोडून दे, मी तुझ्या नोकरीची सोय केलेली आहे. Praise the Lord. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. Thank you, Jesus. Thank you, Praise Jesus. you, Thank you, Jesus. Jesus. काही तरुण अद्यापही भारतामध्ये परत येण्यासाठी खटपट करत आहेत. मुद्दामून त्यांचे बॉस त्यांना पाठवत नाहीत, कारण त्यांना खर्च येणार आहे. आणि म्हणून अशा निराश झालेल्या 6 युवकांना प्रभू आश्वासन देत आहे की आता त्यांच्या मालकांमध्ये तो परिवर्तन घडून आणणार आहे आणि आता ते लवकरच भारतात आपल्या घरी परत येतील. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise you, Jesus. धन्यवाद. Glorify your name. Thank you, Jesus. ॲसिडिटीचा त्रास असलेल्या 5 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून या क्षणी बरं करत आहे. थँक्यू Thank you, Lord. Thank you, Praise you, Jesus. Praise Praise you, you, Praise you, Jesus. Jesus. Glory to Lord Praise you, Jesus. Jesus. अंगाला खाज करत होती आणि ॲलर्जीचा त्रास असलेल्या 5 व्यक्तींना, या ॲलर्जीमुळे त्यांना शरीराला त्रास होत होता, खाज करत होती. प्रभू त्या व्यक्तींना स्पर्श करून बरं करत आहे. धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, Jesus. Praise the Praise Lord. the Lord. Hallelujah. Praise you, पायाची Jesus. टाच दुखत होती अशा 3 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. त्यांना खूप त्रास होता चालताना, प्रभू त्यांना स्पर्श करून बरं करत आहे. Thank you, Jesus. Praise you, Thank you, Jesus. Jesus. Praise the Lord. थँक्यू जीसस. थँक्यू. घरामध्ये पती पत्नीमध्ये अशांती आहे अशा 17 कुटुंबांना प्रभू शांतीचं दान देत आहे. Praise you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Jesus. असंख्य व्यक्तींना ज्यांना डोकेदुखीचा त्रास होता, त्या सर्वांना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Praise you, Jesus. We glorify your name. गुडघेदुखीचा त्रास असलेल्या 7 व्यक्तींना, ज्यांना गुडघे टेकताना त्रास होत होता, चालताना त्रास होता, त्या सर्वांना प्रभूनं स्पर्श करून आता या क्षणी बरं केलेलं आहे. Thank you, Jesus. Thank you, Praise you, Jesus. Jesus. Glorify your Thank you, name, Lord Lord. Jesus. Thank you, Lord. Jesus. मुलाबाळाची अपेक्षा करत असलेल्या 11 जोडप्यांना प्रभू या क्षणी सांगत आहे की लवकरच तुम्हाला बाळाची चाहूल लागणार आहे. Praise you, Thank you, Jesus. Lord Thank you, Jesus. Jesus. Praise you, Lord धन्यवाद Jesus. येशू. Hallelujah. घशाचा विकार असलेल्या 12 जणांना प्रभू स्पर्श करून ह्या क्षणी बरं करत आहे. Thank you, Jesus. Praise you, Thank you, Jesus. Lord. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. केस गळत होते अशा एका भगिनीला प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Thank थँक्यू you, Thank you, Jesus. Lord. जीसस. Praise you, Praise you, Lord Jesus. Jesus. Glory to Hallelujah. Lord. Thank you, Jesus. देवाचा शोध करत असलेल्या एका तरुणाला प्रभू सांगत आहे की मी जिवंत आहे याचा अनुभव तुला आज या क्षणी मी देत आहे. थँक्यू जीसस. Thank you, Praise you, Lord Jesus. Jesus. Praise Love you, Thank Jesus. We adore you, Hallelujah. Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू-भगिनींनो, अनेकांना आज प्रभूनं स्पर्श केलेला आहे, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देत असताना
आता साक्रामेंताचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपलं कुटुंब हे येशूच्या हृदयास समर्पित करणार आहोत. अगदी मनापासून आपण हे समर्पण करूया. येशूचं हृदय प्रेमानं ओतप्रोत भरलेलं आहे. तेच प्रेम आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये यावं, आपल्या हृदयामध्ये यावं. म्हणून आता ही प्रार्थना म्हणत असताना अगदी प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करून ती म्हणूया. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना तू शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. आता साक्रामेंताचा आशीर्वाद घेणार आहोत. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र आमच्या बापा आणि नमो मरिया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकर्यांना पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा, धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती करा. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती
सुन्याचा ओझाला गहन इंद्रिया ही हो गूढ गोचर केवळ श्रद्धेला गोचर केवळ श्रद्धेला सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा उभयापासूनी या प्रसवीचो तो शुद्धात्मा ईशमुचा मंगल भावे सवुदयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेवले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आकाराच्या अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. धन्य असो. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो. करुणा कृपेची दृष्टी करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.